मी आशिष बारकुल, मागच्या वर्षीच्या राज्यसेवेमध्ये प्रथम क्रमांकाने व सध्या परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. आता नुकताच राज्यसेवेचा रिझल्ट लागला आणि मला आजचा हा एमपीएससी परीक्षेला सामोरे जाताना हा टॉपिक दिलेला आहे. तर हा टॉपिकवर डिस्कशन करताना मी बेसिकली एक 3-4 गोष्टीमध्ये डिवाइड करेल. तर एक पहिल्यांदा मी सांगेल की नवीन विद्यार्थी जे एमपीएससी क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांना मध्ये आलेले. दुसरे म्हणजे की जे ऑलरेडी ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आहेत परंतु कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ते तिथून पुढे जात नाहीत, म्हणजे पूर्व पास होत नसतील, कोण मेन्स पास होत नसेल किंवा कोण इंटरव्ह्यू देऊन येत असेल परंतु फायनल सिलेक्शन होत नसेल, तर त्यांच्यासाठी मी दुसरा पार्ट ठेवणार आहे. तिसरी गोष्ट आहे एमपीएससी वास्तव्य तेवढंच गरजेचं आहे. बेसिकली आपल्या इकडे असं होतं की रिझल्ट लागला, हा सक्सेसफुल झाला, तो सक्सेसफुल झाला, पण त्याच्या मागचं वास्तव पण ऐकून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट राहील आपल्या डिस्कशनची, कारण कोणत्या टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या पाहिजेत. तर आपण एक टॉपिक आपण डिस्कस करूयात. पहिला जो आहे तो म्हणजे की या क्षेत्रामध्ये नव्यानं येणारे विद्यार्थी. आता मी देखील जेव्हा नव्याने या क्षेत्राचा विचार करू लागलो होतो तेव्हा माझ्या मनात देखील असंख्य प्रश्न निर्माण झालेले होते. म्हणजे ते तुमच्याही मनात निर्माण होतच असतात की एक तर आपलं म्हणजे बरेच गैरसमज वगैरे असतात या परीक्षेबद्दल, की ही परीक्षा म्हणजे सर्वात अवघड परीक्षा किंवा ह्या परीक्षेला सगळंच माहिती असणं गरजेचं असतं किंवा जनरल नॉलेजची परीक्षा आहे. त्याचबरोबर कोणतं पद, ते त्याची निवड पद्धती कशी असते, त्याचबरोबर आयोगाच्या बऱ्याच जणांना सिलेबस देखील माहित नसतो, तो कुठून मिळवायचा सिलेबस, त्याचबरोबर मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका असतात त्याचा कसा पद्धतीने अभ्यास करायचा, त्याचबरोबर आपल्याला क्लास लावायचा असल्यास आपण कोणता क्लास लावला पाहिजे, त्याचबरोबर दुसरे नोट्स काढायचे, बरेच असे असंख्य प्रश्न असतात. ते तुमच्या डोक्यात आता असतील जे नव्याने या क्षेत्रात येणार आहेत. माझ्याही डोक्यात माझी अशी गोंधळल्यासारखी अवस्था होती. जेव्हा करायचा निर्णय घेतला मी तेव्हा मलाही वाटत होतं की अरे कुठला क्लास लावू किंवा कुणाची मदत घेऊ आणि याचा सिलेबस कुठे मिळेल मला. आता ऑनलाईन आहे त्यामुळे हे लवकर अवेलेबल होतंय. तर नव्यानं जे येणार आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही तयारी कधी चालू करता. म्हणजे एकतर ग्रॅज्युएशनचे एक लास्ट इयर जे आहे ते मला वाटतं की आयडियल आहे, कारण आपण ग्रॅज्युएशनकडे पण दुर्लक्ष केलं न पाहिजे. मग लास्ट इयरला असताना आपण कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे जेणेकरून हे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक आपलं बेसिक्स जे आहे ते खूप चांगल्या रीतीने तयार होईल. तर मला असं वाटतं की सुरुवातीला ही एक एक्झाम आहे हे आपण ट्रीट केलं पाहिजे. बऱ्याचदा आपलं असं होतं की हे एक आपल्या आवाक्या भावावरची गोष्ट आहे, एक आपण 10वी. त्याच पद्धतीने ही अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेली एक परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेचं एक स्वरूप आहे. तर आपण सुरुवातीला त्या परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. मग यासाठी काय करता येऊ शकतं, आपली एमपीएससीची वेबसाईट आहे mpsc.gov.in, त्यावर आपल्याला या परीक्षेचा आपल्याला अभ्यासक्रम मिळेल. तो अभ्यासक्रम आहे तो दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश. सर्वप्रथम तो अभ्यासक्रम डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून आपल्या स्टॉलला लावून ठेवा. जे नव्याने तयारी करतायत त्यांच्यासाठी मी सांगतो. प्रश्नपत्रिका, आता मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका करून काय करायचंय असं बरेच जण म्हणतात. तर मागील पत्रिका आहेत त्याहून आपल्याला एक अभ्यासाची दिशा कळते, म्हणजे आपल्याला कुठे टार्गेट करायचे, त्याचबरोबर आपल्याला कोणत्या विषयामध्ये किती विड्थनं आपल्याला त्या विषयाचा त्याची व्याप्ती किती आहे आणि आपल्याला कितीपर्यंत त्या विषयामध्ये जायचंय. आणि तिसरी गोष्ट असते बुक लिस्ट. आता बऱ्याच जणांचे असे डाऊट की मी कोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत. आपल्याला सगळंच वाटतं की सगळेच पुस्तकं वाचायची. आपण बुक लिस्ट वापरताना साधारणतः काय केलं पाहिजे, माझी बुक लिस्ट आहे, मी बुक लिस्ट ही माझ्या फेसबुक आहे, फेसबुकचा अकाउंट त्याच्यावर मी शेअर केलेली आहे. तर माझी बुक लिस्ट परफेक्ट आहे असं काही नाही. तुम्ही एक 3 ते 4 टॉपरची बुक लिस्ट घ्यायची आणि त्या 3 ते 4% पुस्तकं कॉमनच असतात. कॉमन पुस्तकं पहिल्यांदा कलेक्ट करायची 70 ते 80%. आणि काय करायचं मग, आता हे तुमच्याकडे बुक लिस्ट आहे, सिलेबस आहे, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत. तर हे बुक लिस्ट हे तयार झालं की मग क्रमिक पुस्तकं वाचायला सुरुवातीला चालू करायचं. तर क्रमिक पुस्तकं कोणत्या विषयाची आपण वाचली पाहिजेत, आपले जे इतिहास, भूगोल हे आपण शालेय जीवनात जे विषय शिकलेलो आहे त्याचीच आपल्याला क्रमिक पुस्तकं वाचायची. म्हणजे ते कशासाठी, तर आपलं एक फाउंडेशन असतं, हे फाउंडेशन आपलं योग्य रीतीने होतं. आणि का असेल तर आपण उंच इमारत, कितीही उंच इमारत बांधू शकतो. मग त्यासाठीच आपल्याला हे फाउंडेशन आता या इयरमध्ये तयार करायचं आहे. आता बऱ्याच जणांचा दुसरा प्रश्न, आणखी प्रश्न असतात की मला नेमकं काय वाचायचं तेच कळत नाही.
सुरुवातीला ते कुणालाच कळणार नाही. म्हणजे इव्हन मला पण सुरुवातीला एखादा एनसीआरटी घेतलं, मी युपीएससी तयारी करत होतो, तर मला देखील कळलं नाही की जेव्हा तुम्ही पाहाल आणि तो तुमच्या रिडिंगशी कनेक्ट जेव्हा करायला जमेल तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला काय वाचायला पाहिजे. त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट आहे, क्लास लावायचाच का? लावायचाच जो शब्द आहे तो काही गरजेचा नाहीये. ह्या गोष्टीमध्ये, ह्या परीक्षेमध्ये मेंटॉर कोणतरी असणं आपल्याला खूप गरजेचं असतं. एखादा मेंटॉर जर तुम्हाला असेल आणि तो कंटिन्युअसली तुम्हाला प्रत्येक स्टेजवर जर गाईड करायला तयार असेल, तर मला क्लासची गरज वाटत नाही. परंतु तुम्हाला काहीच माहित नाही या परीक्षेबाबत, शून्य आहात, तर निश्चितपणे एखादा चांगला क्लास जॉईन करणं गरजेचं राहील. कारण इनिशियल स्टेजमध्ये आपण जर गोंधळून गेलो तर परत आपण कधीच उभारी घेऊ शकत नाही. त्यामुळे एक क्लास लावायचा का नाही हा जो प्रश्न आहे तो इथेच मिटून जाईल. आणि असं पण नाही की आपल्याला बऱ्याच जणांना असतं की यार मी एमपीएससी करू का, मी नॉन गॅजेटेड पोस्ट करू का, ग्रुप 3 ची तयारी करू. असं कोणताही न्यूनगंड बाळगू नका. असे विद्यार्थी आहेत की जे सुरुवातीला नॉन गॅजेटेड पोस्टवर सिलेक्ट होतात, परत ते एमपीएससीचा अभ्यास करतात आणि क्लास 1 किंवा क्लास 2 एमपीएससीतले पद मिळवतात. त्यामुळे आपलं टार्गेट आहे, आपलं ध्येय आपण निश्चित करायचंय, आपल्याला काय बनायचंय आणि त्या ध्येयाच्या तर त्याबद्दल सॉरी, थोडं नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे बरेचदा इंटरप्शन होत आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर आणखी दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो नवीन विद्यार्थ्यांनी, तर परीक्षेचं पहिल्यांदा स्वरूप समजावून घ्या. स्वरूप म्हणजे 3 टप्पे आहेत, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू. आपल्याकडे बऱ्याचदा असतं की रिझल्ट नाही आल्यावर म्हणतात तुला इंटरव्ह्यूला कमी आले का. आपण प्रत्येक गोष्टीचं वेटेज समजून घ्या की पूर्व जी आहे ती आपली 400 मार्काला आहे, मेन्स जी आहे ती आपली 800 मार्काला आहे आणि इंटरव्ह्यू जो आहे तो आपला 100 मार्काला आहे. म्हणजे आपल्याला वेटेजचा अंदाज येईल आणि मुख्य आणि इंटरव्ह्यूचे मार्क ह्या दोन्हीवरच आपलं सिलेक्शन होतं, हेही लक्षात राहू द्या. पूर्व जी परीक्षा आहे ती क्वालिफाईंग आहे, जी आता 13 सप्टेंबरला होणार आहे आणि मी आता त्याच्याबद्दलच बोलणार आहे की आता जे सांगितलं की नवीन येणाऱ्या मुलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या तयारी करताना कोणत्या त्यांना महत्वाचे आहेत. आता दुसरा जे टप्प्यावर आहेत ते म्हणजे की आता परीक्षेची तयारी करत आहेत. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याची जी तयारी करणार आहेत त्यांनी एक गोष्ट मधला, कशामुळे तर आपल्याकडे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 3 ते 4 लाख, परंतु मुख्य परीक्षेला जे होतात तर 15% तरी होतात, म्हणजे 15 टाइम्स होतात. म्हणजे जर 200 जागा असतील तर 3000 ते 4000 मुलं मुख्य परीक्षेला बसणार आहेत. म्हणजे या स्टेजला बाहेर पडणारे विद्यार्थी सर्वात जास्त आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पूर्व परीक्षेकडे कोणतंही दुर्लक्ष करून चालणार नाही. आता आपली ह्या वर्षीची पूर्व परीक्षा जी आहे कोविडमुळे पुढे ढकलली. सुरुवातीला किती होती, 5 एप्रिलला होती, आता जो आहे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. तर पूर्व परीक्षेची जी तयारी करणारे आहेत त्यांनी आता सध्याला काय केलं पाहिजे. आता राहिलेत किती दिवस, आपल्या दिवस 45 दिवस. आपल्याला माहितीये पूर्वचे पेपर किती, 2 आहेत. एक आहे तो आपला सामान्य अध्ययनाचा पेपर आणि दुसरा जो पेपर आहे तो सीसॅटचा पेपर. आता ह्या काळात बऱ्याच जणांचं चूक कुठे होते, तर बरेच जण पूर्वचा अभ्यास करताना फक्त जीएसचा अभ्यासावर फोकस करतात. परंतु मित्रांनो, माझा अनुभव सांगतो मी की पूर्वमध्ये जरी दोन्ही पेपरला 200-200 मार्काचं वेटेज असलं तरी जास्त वेटेज जो आहे ऍक्च्युअल पास होण्यामध्ये सीसॅट या विषयाला. का तर एका लेवल नंतर तुमचा जनरल स्टडीजचा जो स्कोर आहे तो 100-110च्या वर जाणं खूप कठीण आहे. आणि आपण काय करतो मग, जास्तीत जास्त डेटा कसा आपल्याला कलेक्ट करता येईल, आपला स्कोर पण वाढत नाही पण आपला वेळ गेलेला असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु सीटसॅटला कसं आहे, जेवढा जास्त वेळ द्याल प्रत्येक वेळी तुमची इम्प्रुव्हमेंट होत जाईल. म्हणजे आता जर कट ऑफ जर समजा किती मागच्या वर्षी 197 कट ऑफ होता वाटतं अराउंड, तर 197 मध्ये असं नाही की प्रत्येकाला 100 पडतील. आता काही जणांना जीएसला 100 पडतात, मग ते खूप सेफ राहतात. आपण काय करायला पाहिजे ह्या काळामध्ये, तर साधारण तुम्ही सीसॅटची दररोज डेली 4 तास तरी प्रॅक्टिस केली पाहिजे आतापासून. आणि एक पेपर तरी एक दिवसाआड तुम्ही सोडवा, मग तो क्लासेसचा असेल किंवा मागच्या वर्षीचा असेल. पेपर सोडवण्याचं एकच कारण की आपला जो टाइम आणि आपलं जे अॅक्युरेसी आहे टाइमला अनुसरून मॅच करायची, ही टाइमला वाढवायची आहे आणि तो देखील ह्या दिवसामध्ये आपल्याला वाढवण्यास मदत होते. आता कसं आहे, 5 एप्रिलची परीक्षा होती, सर्वांनी मला वाटतं 5 एप्रिलच्या दृष्टीनेच अभ्यास केलेला असेल.
आणि आता लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांचे मला मेसेजेस होते की अभ्यास होत नाही सर, पूर्व होणार आहे का? मला वाटतं की हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या गौण आहेत. आता तुम्हाला आयोगानं जर तारीख दिलेली आहे ना 13 सप्टेंबर, आपलं लक्ष एकच पाहिजे की मला 13 सप्टेंबरच्या दिवशी मला क्लिअर व्हायचंय आणि क्वालिफाय जास्तीत जास्त मार्क मिळवून मला हा टप्पा पार पाडायचा. तुम्ही आधीचे पेपर जर सॉल्व्ह केलेले असतील तर ते पेपर सारखं आणि त्याचा स्कोरचं विश्लेषण करत चला. म्हणजे प्रश्न कोणते चुकत होते, आपले प्रश्न कोणते बरोबर, प्रश्नाच्या अनुषंगाने जीएसच्या म्हणजे टॉपिकवर आता फोकस करायचं. नाहीतर काय होतं, मी करंटच करतो म्हणजे शेवटच्या टप्प्यात तर अशी अवस्था आलेली असते आपली की फक्त आणि फक्त जीएस म्हणजे करंट एक सर्रासपणे होतो. तर ती गोष्ट आता करू नका. आता सध्याच्या स्थितीला कोणतंही नवीन पुस्तक बाजारात आलेलं, कोणतंही 5 एप्रिलच्या दृष्टीने जी पुस्तक, तीच पुस्तकं आता परत रिवाईज करा. आता साधारणतः तुम्हाला दिवस जर 45 असतील तर मला वाटतं की 21 दिवसाची एक रिव्हिजन करा, नंतर त्याचा कालावधी 15 दिवसावर आणा आणि नंतर 7 दिवसावर आणा. साधारण अशा 3 तर रिव्हिजन तुमच्या होतील आतापासून जरी तयारी, म्हणजे आधी तर केलेली आहे, आता फक्त रिव्हिजन करायची. तर हे रिव्हिजनची ही स्ट्रॅटेजी वापराल तर तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि सीसॅट कडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि जे वीक पॉईंट आहेत त्या वीक पॉईंटवरच सध्या फोकस राहू द्या की वीक पॉईंट माझे स्ट्रॉंग पॉईंट कसे बनवतील आणि स्ट्रॉंग आणखी स्ट्रॉंग कसे बनतील, त्यासाठी मी जास्तीत जास्त रिव्हिजन करेन. ह्या गोष्टीवर आपण लक्ष द्या आणि दिवसात आहे ते साधारण हेच स्टेज सगळ्यात डिफिकल्ट आहे हे लक्षात ठेवूनच आपण अभ्यास करा. आणि तुमचा मित्र दुसऱ्या गावी आहे, तो म्हणतोय माझा अभ्यास होत नका, मला परीक्षा पास व्हायची तर ही स्टेज पास आहे, मी केलं तरच ही स्टेज पास होणार आहे. त्यामुळे जेवढं हार्डवर्क करता येईल तेवढं हार्डवर्क ह्या वेळेत तुम्ही करा. आता हे झाले आपले दुसरा म्हणजे जो पार्ट होता आपल्या डिस्कशनचा. एक पहिला झाला की जे नवीन विद्यार्थी यांना काय केलं पाहिजे, दुसरा म्हणजे जे ऑलरेडी आता प्रिलिम्स साठी अपिअर होणार आहे, दुसरा आहे एमपीएससी परीक्षेचं वास्तव. कॅन्डिडेटच पाहतो. आता एमपीएससी कडे येणारा लोंढा दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, डॉक्टर प्रोफेशन मधले स्टुडंट आहेत, फार्मसी, आता फक्त म्हणजे आर्ट क्षेत्र किंवा सायन्स प्लेन ग्रॅज्युएट असं राहिलेलं नाही. त्यामुळे सर्व क्षेत्रातले विद्यार्थी आहेत. साधारणतः जर संख्या बघितली आपण स्टॅटिस्टिकली जरी आपण पाहिलं की एमपीएससीचं वास्तव काय आहे, तर साधारणतः 3 ते 4 लाख मुलं बसतात. दुसऱ्या स्टेज पर्यंत जातात 5 ते 6 हजार पोरं आणि फायनल इंटरव्ह्यू पर्यंत जातात जागेच्या तिप्पट, म्हणजे 300 1200 मुलं म्हणजे अराउंड 1200 मुलं निवडले होते. मग 1200 मधले शेवटी सिलेक्ट होतात 400. म्हणजे आपण जर बघितलं तर 3-4 लाखातले 400 मुलं सक्सेसफुल होतात. मग बाकीच्यांचं काय, हा पण प्रश्न आहे, बरोबर. मग बाकीचे दुसऱ्या परीक्षा कोणत्या, काही जण मग नॉन सध्या फोकस करतात, त्याचबरोबर ग्रुप सी, ग्रुप इतर तत्सम परीक्षा आहेत त्या तत्सम परीक्षेवर काही जण फोकस करतात. परंतु आपण वास्तव पण जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ह्या रिझल्टमध्ये, आत्ताच्या राज्यसेवेच्या रिझल्टमध्ये एक तेच अधिकारी आहेत जे आधी क्लास 2 होते ते क्लास 1 झाले, काही माझ्यासोबतचे क्लास 1 होते जे दुसऱ्या पदावर होते ते आता डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार अशा पदावर ही गोष्ट कशासाठी सांगतोय, कॉम्पिटिशन किती तीव्र आहे याचा तुम्ही अंदाज घेतला पाहिजे. तेच मुलं काय येत आहेत तर ते कष्ट करतायत आणि जीव तोडून मेहनत करत आहेत. मग आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे, जर एकदा ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचा आपण निर्णय घेतलाय तर आपण माघार कधी घ्यायची हे पण आपल्याला कळलेलं पाहिजे. म्हणजे की कसं आहे की 400 मुलं सक्सेसफुल होणार, नॉन गॅजेटेड मधले एक 400 होतील, ग्रुप सी, ग्रुप डी असे सगळे जरी मिळून आकडा काढला तर 4 ते 5 हजार मुलं सक्सेसफुल होतात. मग बाकीच्यांनी करायचं काय, पण 50,000 तर दरवर्षी येत असतील असं मला वाटतं. 30-40 हजार तर मुलं दरवर्षी या क्षेत्रात उडी मारायला लागलेले आहेत. मग त्यांनी काय करायला पाहिजे, असं म्हणजे आपण ह्या परीक्षेसोबतच एक कसं होतं की सुरुवातीचे वर्ष खूप मजेशीर वाटतं. पहिल्या वर्षी मी एमपीएससीची तयारी करतोय, पण हे 1-2 वर्षानंतर तुम्हाला हे पण वाटतं की यार काहीतरी दुसरं बघायला पाहिजे, यार तेच पुस्तक. मग आपण हे विचार करायचा पूर्व
3-4 अटेम्प्ट नंतर आपण तर पहिल्यांदा एक निर्णय घेतला इथं यायचंय, मी इथं आल्यानंतर किती वर्ष घालवायचे, कारण सगळ्यांनाच पहिल्या अटेम्प्टला सक्सेस मिळेल असं नाही. काही जण असतात की जे इंटेलिजंट असतात, त्यांचं हार्डवर्क, त्यांची दिशा योग्य होते, ते पहिल्या अटेम्प्टला सुटतील. पण असे खूप कमी आहेत की जे पहिल्या अटेम्प्टला सुटतात. मग राहिलेल्यांनी काय करायचं, बऱ्याचदा नैराश्य येतं. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल आपण बघितल्या पाहिजेत. एक साधारण 3 ते 4 वर्ष लागतात काही जणांना, पण तेवढं करून पण काही जण कट ऑफ पर्यंत पण पोहोचत नाहीत. म्हणजे समजा पूर्वच 4-5 वर्ष अभ्यास करून जर तुम्ही 90 आणि 100 मार्काने जर पूर्वच्या कट ऑफ पेक्षा जर कमी मार्क आणत असताल, तर मला वाटतं की योग्य वेळी आपण योग्य निर्णय पण घ्यायला कमीपणा मानला न पाहिजे. का तर दिस इज अनदर एक्झाम, ही आपल्याला सूट नाही झाला पॅटर्न, पण आपण आयुष्यात फेल गेलो असं नाही ना. आपल्याकडे काहीतरी स्ट्रेंथ असतात, आपण ह्या अभ्यासात पण जे शिकाल ते आपण कुठे ना कुठे वापरू शकतो. हे माझं मत आहे, म्हणजे हे वास्तव आहे. हे वास्तवाचा देखील आपण विचार केला पाहिजे. का तर सगळ्यांचीच परिस्थिती चांगली असेल असं नाही. काही जणांची जबाबदारी असते, कोण थोरला असतो, त्याला फॅमिली प्रेशर असतं की लवकर सेटलमेंट झाली पाहिजे. मग असं प्रेशर खाली आपण बर्डन खाली जातो आणि आपला रिझल्टवर त्याचा निश्चितपणे परिणाम होतो. मग ह्या गोष्टीचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि फालतू टाइमपास करणे किंवा सोशल मीडियाचा जास्तच वापर करणे, म्हणजे ठीक आहे, आलिप्त पण राहू नका म्हणत नाही मी, म्हणजे की पूर्णपणे स्वतःला कोंडून घ्यायचं आणि एक चाकोरीबद्ध की माझा हा एमपीएससी एवढंच आहे. आपले मित्र असतात, आपल्या मित्रांशी डिस्कशन केलं काय हरकत नाही, आपल्या घरच्यांशी दररोज बोललं, थोड्या वेळ तुम्ही स्पोर्ट्स खेळले, ह्या काही गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपण नियमित जे करतो त्या नियमित गोष्टी आपण केल्या तरी काही हरकत नाहीये. आता राहिला शेवटचा पार्ट की जनरल टिप्स, म्हणजे सगळ्यांसाठीच आहेत ह्या. म्हणजे की काय तर की पहिल्यांदा आपल्या मनात खूप न्यूनगंड असतो स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केल्यानंतर. न्यूनगंड कोणत्या प्रकारचा असतो की मी ग्रामीण भागातला आहे, मला एमपीएससी टॅकल होईल का, मी इंग्लिश मिडियमला शिकलेलं नाही, हे असे जे असतात, परिस्थिती माझी बिकट आहे. पण आपण ह्याला पॉझिटिव्ह करा ना, की मला ह्याशिवाय पर्याय नाही किंवा मी ह्याच्यावरच फोकस करणार आणि मी हे निगेटिव्ह विचार येऊच देणार नाही. हे न्यूनगंड पहिल्यांदा बाजूला काढून टाकायचे. आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय, आपण कोणतीही कारणं द्यायची नाहीत आणि हे न्यूनगंड सगळे बाजूला काढून टाकायचे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला एक फेमस कोट आहे, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. म्हणजे जे यशस्वी होतात ते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, त्याच गोष्टी पण ते वेगळ्या पद्धतीने करतात. हे सांगायचा मुद्दा म्हणजे तेच फॉलो करतायत. सर्व जणांसाठी सिलेबस तोच आहे, पण सक्सेस काही जणांनाच मिळतं. म्हणजे ह्यात काही कुठंतरी आपण मग त्यासाठी योग्य दिशा मिळणार आहे. तर तुम्हाला मागाशीच मी सांगितलं, सिलेबस, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि आपल्या जे आहे बुक लिस्ट, या 3 गोष्टीची सांगड घातली. एक कोणतंही विश्लेषणचं पुस्तक घ्यायचं आणि विश्लेषणाच्या पुस्तकातून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजू लागतात. एमपीएससी साठी डायरेक्शन काय आहे प्रॉपर. तिसरी गोष्ट आहे, आपण त्या दिशेला प्रयत्नांची जोड दिली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपल्याला माहित आहे हे करायचं, फक्त आपण सांगत सुटतो दुसऱ्याला, हा एमपीएससी मध्ये हे करावं लागतं, हे पुस्तकं वाचली की हे होतं. अरे पण करायचं कुणी, आपणच करायचं ना. मग ते एफर्ट्स घ्यायला कधीच कमी पडायचं नाही. आपण काय करतो, सगळं माहिती 3 तास अभ्यास करायचं, मग बाकी आउटिंग चालू होतं, कोण भेटतं, तरी असं चालतच राहतं. ह्या गोष्टी थोड्या दूर ठेवलेलाच मला तर वाटतं बरं. ती गोष्ट आहे की हे सगळं केलं, तुम्हाला योग्य दिशा मिळाली, घेतले, परंतु तरी देखील तुम्हाला मगाशी सांगितलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जास्त प्रयत्न करत आहेत आणि जागा खूप कमी आहेत. मग आपण असं ठरवायचं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपल्याला नेहमीच आपण शाळेच्या जीवनापासून आपण ऐकत आलेलो आहे, अपयश यशाची पहिली पायरी आहे. हा ठीक आहे, ऍक्सेप्ट. मग त्यावेळेस काय करायचं तर फेल्युअर जे आहे ते ऍक्सेप्ट करायला शिकायचं. बऱ्याच जणांचं काय होतं, ते फेल्युअरला ऍक्सेप्ट करायला शिकत नाहीत. ते काय करतात, अरे माझा अभ्यास ह्याच्यामुळे झाला नाही, मी उगाच त्या गोष्टीमध्ये अडकलो होतो, हे कोण तुमचं ऐकून घ्यायला कोण येणार नाही. पहिली गोष्ट आहे की तुम्ही सर्वप्रथम फेल्युअर ऍक्सेप्ट करायला जेवढ्या लवकर शिकाल तेवढ्या लवकर तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेच्या जे चक्रव्यूह आहे त्यातून बाहेर पडायला मदत होईल. ऍक्सेप्ट केल्यानंतर काय करायचं, म्हणजे आपला फेल्युअर आल्यावर 2 ऑप्शन राहतात. काही जण क्विट करतात, काही जण काय करतात, त्या फेल्युअर मात करतात. जर आपल्याला फेल्युअर मात करायचे तर आपल्याला स्वतःच्यात सुधारणा करायची. आणि सुधारणा कशी होणार आहे तर त्यावेळेस त्या
चुकांचा अभ्यास पण करणं तेवढंच गरजेचं आहे. आपण मागच्या अटेम्प्टमध्ये काय चुका केल्या की ज्या चुका आपण पुढच्या अटेम्प्टला टाळायच्या आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत यावर तुम्ही भर दिला पाहिजे. आता फेल्युअर आल्याबरोबर साहजिकच आपल्याला काय होतं की डिमोटिवेट होतो ह्या प्रोसेसमध्ये. आता हे झालेलं मी माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण मी ह्या पॅच मधून गेलेलो आहे. मी देखील बऱ्याचदा डिमोटिवेट झालो. तर डिमोटिवेट झाल्यावर आपण काय करतो, काय काय ऑप्शन असतात आपल्याला मोटिवेशनसाठी. कोण काय करतं, कोण व्हिडिओ जाऊन इन्स्पिरेशनल व्हिडिओ मिळतात, कोण कोट्स वाचतं, कोण आपल्याला जी आवडीची गोष्ट आहे ती करतं. आपण तर माझं काय मत आहे की आपलं जे मोटिवेशन आहे ते एक्सटर्नल मोटिवेशन पेक्षा इंटरनल जे आपल्या आतून मोटिवेशन असतं ना ते खूप दिवस जास्त दिवस टिकतं आणि तेच चिरकाळ असतं. तुम्ही काय करता, व्हिडिओ आपण म्हणजे मी सुद्धा व्हिडिओ पाहिलेले आहेत. म्हणजे मी काय उगाच असं नाही म्हणत की मी व्हिडिओ पाहिले नाहीत, मी पण इन्स्पिरेशनल व्हिडिओ पाहिले, पण ते इन्स्पिरेशन एक 3 ते 4 दिवस टिकतं. त्यानंतर परत आणखी आपल्याला वाटतं की आतून आपली बर्निंग डिझायर पाहिजे की हा मला परीक्षा क्लिअर करायचे, हे माझं कारण आहे, असं हे मला ह्यासाठी करायचंय, ही गोष्ट जेव्हा लागेल तेव्हा ह्या गोष्टी सांगतो बाबा मला ह्या क्षेत्रामध्ये का करिअर करायचंय. तर हे तुम्हाला आपोआप मोटिवेशन मिळेल. आणि आणखी काय गोष्टी करता येऊ शकतात, एखादी हॉबी आहे तर म्हणजे तुमचा हे असे निगेटिव्ह थॉट्स पण जाईल. आणि तुम्हाला एक्झाम मध्ये आपल्या प्रोफाईल भरायची असते एमपीएससीच्या, देखील तुमची हॉबी दिसल्यानंतर तुमच्या हॉबीवर देखील तुमच्या इंटरव्ह्यूचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे मल्टिपल तुम्हाला ऍडव्हान्टेज ह्या स्टेजला मिळणार आहेत. तर साधारणतः या सर्व गोष्टी आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि काय अडचण असतील तर तुम्ही मला फेसबुकला वगैरे कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. मी वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. सांगा, कमेंट मध्ये सांगा, नाहीतर तुम्ही मला पर्सनली जरी फेसबुकला मेसेज, मी त्या शंका हा सेशन संपला असं मी सांगतो. तर एक प्रश्न आहे, सर प्लीज टेल अबाउट हाऊ टू सिलेक्ट लँग्वेज फॉर स्टडी. आता लँग्वेज हे आपल्याला कोणती कम्फर्टेबल आहे ह्याच्यावर आपण ठरवले पाहिजे. म्हणजे असं नाही की इंग्लिश मधूनच केलं पाहिजे किंवा मराठीतून केलं पाहिजे किंवा बदलू शकते. तुम्ही जर इंग्लिश बॅकग्राऊंडचे असताल, इंग्लिश मिडियम मधून जर तुमचं स्कूलिंग झालेलं असेल तर तुम्ही इंग्लिश मिडियम मधून तयारी करण्यासाठी काही ऑप्शन्स आहेत. मी त्याची स्ट्रॅटेजी कोरावर शेअर केली आहे, तर तुम्ही वाचा. आणि आमचा एक टेलिग्राम ग्रुप आहे माझ्या मित्रांचा, टॉपर्स गायडन्स, त्याला व्हिजिट द्या. तिथे मी एक ब्लॉग लिहिलेला म्हणजे एक लेख लिहिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज असेल तर इंग्लिशसाठी काय केलं पाहिजे किंवा मराठी असेल तर मराठी, तसंच आपले सब्जेक्ट वाईज पण चेंज होऊ शकतात. आता मी एन्व्हायरमेंट किंवा सायन्स हे जे सब्जेक्ट आहेत, मला वाटलं की मला इंग्लिशमधून त्याच्या संज्ञा आहेत ते जास्त योग्य रीतीने मला समजतील, तर तुम्ही त्या फॉलो करायचा प्रयत्न करा. म्हणजे की तुम्हाला जे कम्फर्टेबल मीडियम आहे ते कम्फर्टेबल मीडियम तुम्ही फॉलो करा. आणखी एमपीएससी आणि युपीएससीची डिटेल इन्फॉर्मेशनसाठी कोणती वेबसाईट आहे का? हा, एमपीएससी आणि युपीएससीची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला सर्व प्रश्न, तुम्हाला जे आहेत तुमचे प्रश्न पडलेले ते सर्व तुम्हाला त्यातून मिळून जातील. म्हणजे सिलेबस ज्या प्रश्न असतो आपला बेसिक, त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे त्या वेबसाईटवर त्यांनी अपलोड केलेलं आहे. परीक्षेच्या स्वरूप पासून सगळी माहिती, बेसिक हे सर्व गोष्टी त्यांनी तिथे दिलेल्या आहेत. तर ते तुम्ही तिथे पाहून घेऊ शकता. मेन्स परीक्षा ही रिटर्न असते का? तर एमपीएससी मध्ये मुख्य परीक्षामध्ये साधारणतः एक पेपर आहे तो रिटर्नचा आहे. तो मराठी आणि इंग्लिशचा आहे. 50 आणि 50 100 गुणाचा. बाकी जो पेपर आहेत ते 700 राहिलेले मार्क आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहेत.